सर्वप्रथम हिंदवी अरिक्रिएशनमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण मागील व्हिडिओमध्ये सिंगल चेन स्टिच बघितली, त्याच्यानंतर डबल चेन स्टिच बघितली आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या फुलावर चेन स्टिच कशी करणार आहोत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वप्रथम अगोदर असं फूल ते ड्रॉ करून घ्यायचं। ड्रॉ करून झाल्याच्या नंतर जो चेन स्टिचसाठी जाड थ्रेड लागतो आणि 14 नंबरची निडल लागते। त्याच्यानंतर अशी नॉट लावून घ्यायची। नॉट लावून झाल्याच्या नंतर हे अंगठ्या शेजारचे जे काही बोट आहे त्याला असं राऊंड करून तो दोरा असा पकडायचा। हा जो काही थ्रेड आहे हा लूज नाही झाला पाहिजे। मी तुम्हाला तर प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, हा लूज नाही झाला पाहिजे। हा जर लूज झाला तर आपल्याला चेन स्टिच जमणार नाही। त्याच्यानंतर आता आपण ह्या फुलावर चेन स्टिच कशी करणार आहोत ते बघणार आहोत। गोल फिरवायचा, बाहेर काढायचा। चेन स्टिच कोणताही वर्क करताना हा जो काही कपडा आहे तो एकदम टाईट ठेवायचा, तो लूज झाला नाही पाहिजे, कारण लूज जर झाला तर आपल्याला आरी वर्क करता येणार नाही। हा सर्कलला चेन स्टिच करायची अगोदर, मग नंतर ते जे काही पाकळ्या आहेत त्यांना चेन स्टिच बनवायची। चेन स्टिच करत असताना रिंग अशी सारखी फिरवत राहायची। खालून खेचून ओढायचा दोरा आणि नंतर मग चेन स्टिच बनवायची। आता हा झाला राऊंड आपला पूर्ण। आता आपल्या ज्या काही पाकळ्या आहेत त्या राहिलेल्या आहेत आणि ते नॉट न लावता इथूनच चालू करायची चेन स्टिच। पुन्हा नॉट लावा, ते न करता डायरेक्ट अशी चालू करायची। बघू शकता ही झाली आपली चेन स्टिच फ्लावरला। हे आपल्याला आरी वर्क करताना असं करून पूर्ण फ्लावर जे आहे ते आपल्याला बनवायचं आहे। रिंगला फिरवत राहायचं। ही झाली आपली चेन स्टिच। आता इथं माझा हा जो काही कपडा आहे तो लूज झालेला आहे, त्याच्यामुळे मला रिवर्क म्हणजे चेन स्टिच जमत नाही। तो असा पुन्हा एकदम स्ट्रेट करून घ्यायचा। रिंग पण व्यवस्थित टाईट करायची आणि पुन्हा मग आपलं काम चालू करायचं। हे बघू शकता, हा सर्कल झाला आणि ही आपली एक पाकळी झाली। असं करून आपल्याला पूर्ण हे फ्लावर जे आहे ते पूर्ण करायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।